ज्या संघाचा हाय स्कोर होईल त्या संघाला बाय दिली जाईल आणि दोन टीमांचा जर हाय स्कोर लेवलला असेल तर त्यानंतर विकेटचा विचार केला जाईल. याची मात्र आपण नोंद घ्या. पहिलाच बॉल तो खराब आणि पहिला चेंडू तुम्हाला इथे 11:05 पडला गेलाय. याची नोंद घ्या. 11:05 पहिला चेंडू पडला गेलाय. इथून तुम्हाला बरोबर 15 मिनिटात 3 षटके कंप्लीट करायचे. जास्तचा वेळ जर खर्च केला तर तुम्हाला एक क्षेत्रक्षक तटी या सर्कलमध्ये हलक्या त्याला पंच केला. इथे पाहावं लागेल. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न आला. सिंगल इथे कंप्लीट झाला. दुसरीचा प्रयत्न परंतु नाकारला जाता. थोडसा थ्रो खराब आला परंतु बॅकअप तिथे होतं आणि तिथे मात्र एक सिंगल होत असताना संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळेल ती जाऊन पोहोचली आहे. ती म्हणजेच 2 या धावसंख्येवरती. यावेळेस फटका इथे बेकार कार्यक्रम. काय पकड त्याची आबाळ झाली. कांडी टाईट झाली. काय सांगायचं आहे. दम झाली. त्याला वाटला तू आला म्हणून त्यानं ब्रेक लावला पण काय सांगायचं सगळा कार्यक्रम फेल झाला. पार गेअर दांडा हांडी भांडी खोंबून बॉल फरार. इथे या बॉल वरती चांगला फटका येईल. 4 धावा आणि संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे जाऊन पोहोचली आहे 6 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. गोलंदाजी ट्रॅक वरती. एक महत्वपूर्ण मॅच आणि महत्वाच्या मॅच मध्ये यावेळी देखील काय फटका. हो फटक्यामध्ये ताकद न लागत. गड्याचा तर काय सांगायचं. हातपाय काड्या कुड्या दिसते पण गडी मात्र मजबूत काम करीत झाड्या जुड्या. इथे मात्र हा चेंडू कमालीचा आलाय. तिथे मात्र हा ठोकलाय. अजून एक चांगला तडाखा तो म्हणजे षटकार. अगदी आपण पाहू शकाल 12 धावा धावफलकावरती आहेत सध्याच्या स्थितीला. येणारा चेंडू त्यावेळेस हो कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आणि अशा पद्धतीने जर पाहिलं तर हा चेंडू कमालीचा हाताळलाय. गोलंदाज सुदाम पाहू शकाल. सुदाम तयार होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो गोलंदाजी ट्रॅक वरती. हो इथे पॉइंट मध्ये ढकललाय आणि तिथे यावेळी देखील खालची आली वरची आली सगळ्या ठिकाणी तुकाला बोलणार. चोळीत माळीत एकार 4 चौकात ठक 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 ठक. काय सांगायचं आहे. यालाच सांगता आंध्राची वरात बैराची घरात. अगदी आपण पाहू शकाल षटक क्रमांक इथे पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त आणि संघाची धावसंख्या बिनबाद 16 धावा. टीम पळसदरी 17 धावा. इथे पाहू शकाल जाऊया मैदानात 4 मध्ये षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी नामदेव आलाय. षटक चला प्रति षटकामध्ये तुम्हाला 5 मिनिटाचा अवधी आहे. हे विसरून चालायचं नाही. अगदी आपण पाहू शकाल बरोबर 11:05 त्या डावाला सुरुवात झाली आणि 5 मिनिटाचा वेळ आपण बरोबर घेतला गेलाय या षटकासाठी. तिथे आपण पाहू शकाल नामदेव आलाय षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. यावेळेस प्रकार बस कार्यक्रम ओके झाला. 7 हांडे 7 ताटा 7 चमचे कन्यादान. कांडी टाईट काम आले नाचका नारळ फोडला. हा 9 चेंडू आलाय. 9 चेंडू खराब. आता फ्री हिट
फ्री हिट म्हणजे काय माहित आहे का, लगीन केला आणि सासऱ्याना फोर दिली, आता हुंडा पण भेटणार म्हणजे फ्री हिट मिळणार. शंका नाहीये, इथे फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का. धावा फुलकावरती आहेत 24. यावेळेस फुलरलिंगचा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, एक सिंगल कंप्लीट झालं. दुसरीचा प्रयत्न शतरक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचलाय आणि बघता बघता इथे 2 धावा ठिकाणी कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न, म्हणून तर सांगतात ज्याची बायको मुखी तो सगळ्यात सुखी. लफडी किती करा धोकाच नाही. इथे खऱ्या अर्थाने थोडस फॉर्मलिंग होताना पाहायला मिळालं आणि तोपर्यंत धावा फलकावरती 27 धावा बिनबाद. 27 धावा फलकावरती आहेत. येणारा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल गोलंदाजी मार्गवरती. 27 धावा. नामदेव कडनं पहिला चेंडू खराब आला आणि त्यानंतर इथे प्रयत्न करावे लागतील नामदेवला. यावेळेस पुन्हा एकदा खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस चांगलं झालं, एकदा वेगाने इथे कंप्लीट झाले आणि आता एका धावेच्या मध्ये 28 धावा बिनबाद. टीम पळसधरी जाऊन पोहोचली सध्याच्या स्थितीला. आपण पाहू शकाल एक चांगली कामगिरी करावी लागेल, गोलंदाजीमध्ये कमबॅक करावं लागेल तर कुठेतरी आपल्याला धावफलक थांबवता येईल. नामदेव पुन्हा एकदा तयार होईल गोलंदाजी मार्गवरती. हेलिकॉप्टर उडवायचा होता पण काय सांगायचा, पेट्रोल कमी भरला त्यामुळे उडालाच नाही. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे निश्चित अगदी आपण पाहू शकाल एक महत्वाची ही स्पर्धा आणि या महत्वाच्या स्पर्धेमध्ये महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यावेळेस मोठा फटका, इथे क्षेत्ररक्षक बॉल खाली, एका हाताने प्रयत्न आणि मला वाटतं नाही आज काहीतरी वेगळाच खाऊन आला मला वाटतं, हे वेगळाच कार्यक्रम चालू आहे. एकंदरीत आपण पाहू शकाल सध्याच्या स्थितीला जर पाहिलं धावा फलकावरती स्कोर 30 धावा. जरी टीम बॅटिंग करत असताना षटक क्रमांक 2 चालू आहे. 30 धावा फलकावरती आहेत. आता येणारा चेंडू कशा प्रकारचा राहील ते देखील पाहणं फार महत्वाचं राहील. धावफलक फ्लाय झालाय. धावफलकाचा विचार जर केला तर आतापर्यंत 30 धावा आणि या षटकाचा विचार जर केला तर अजूनही चेंडू शिल्लक आहेत 2. आता पाहावं लागेल यावेळेस. हो चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, मैदानाच्या आतमध्ये कमालीचा डॉट बॉल हाताळत असताना ते चांगली गोलंदाजी होते सध्याच्या स्थितीला. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल तर कुठेतरी कमबॅक मिळेल. अन्यथा धावफलक फ्लॅश झालाय तो धावफलक अजून पुढे जाईल यात शंका नाही. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. कोलवाटपाचा चेंडू होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चेंडू उचलणार फेकी केला जाईल तोपर्यंत धावा येतील धावफलकावरती म्हणजेच 2 धावा आणि 2 धावेच्या मधून 32 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. 16.00 ची धावगती अर्थात बिनबाद 32 धावा टीम पळसधरी. तोपर्यंत देऊया डीजेला थोडीशी संधी. डीजे वाला या गाणं आणाय काल युपीला दिला था, मोकार दुरून द्या आणला, संधू वज जेवढा आला था. दीपक आलाय षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी. फुलकाच बॉल, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे 2-2 क्षेत्ररक्षकाला बीट करत बॉल थांबत नाही.
इथे मात्र बॉल निघून चला 4 धावेसाठी दिले. संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल 36 या धावसंख्येवरती. कुठेतरी गोलंदाजी ज्या पद्धतीने होती काय सांगायचं आहे नेमका हे बॅट्समॅनना काय खाला आणि काय नाही. जसा कार्यक्रम चालू आहे तसा मात्र मोकार धुमसाधुमशी चालू आहे, कुमसाकुमशी चालू आहे. इथे ज्या पद्धतीने आपण पाहतोय धावसंख्या धावफलकावरती 37 वरती जाऊन पोहोचली आहे, त्या प्रकारची बॅटिंग कमालीची होती. इथे पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. इथे लागोपाठचा हा दुसरा वाईट. इथे सन्मान्य अंकुशदादा टेंबरे यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. आणि निश्चित या दादा तुमचं देखील सहर्ष स्वागत आहे. राकेश दादा कवटे आयोजित भावी आमदार चषक या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या माध्यमातून आपल्याला प्रेमाची विनंती करण्यात येते. पाहावं लागेल खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल धाबा धावफलकावरती जोडला गेला 39 धाबा. आणि इथे आपण विचार जरी 39 धाबा म्हणजे फार महत्वाचे आहेत. इथे मान सन्मान देखील मान्यवरांचा अजून आपल्याला करायचं आहेत. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल तो मान सन्मान देखील आपण शतक समाप्त झालं की मान सन्मानाकडे आपण वळणार आहोत. आणि इथे सध्याच्या स्थितीला 39 धावा तर आहेत. यावर आपट बार आणि इथे बघता बघता हा चेंडू कमालीचा डाटबार निर्धाव चेंडू. पहा स्कोरलेक पंचांच्या पाठीमागे छा पद्धतीनं लाईन फटका हो काय सांगतात त्याला लेट दिसला ना, लेट करंट लागला. आंधी जर कधी धावला असता तर बरोबर झाला असता. इथे आपण पाहू शकतो अंकुशदादा डोंगरे यांचं देखील इथे शुभागमन होते. अगदी आपण पाहू शकाल तुमचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल अगदी आपण पाहू शकतो जिगरी ग्रुपचे सर्व इथे आमचे अंकुशदादा टेंबरे यांचं इथे शुभागमन होते. कालच्या दिवसामध्ये देखील त्यांची उपस्थिती. आणि इथे धावफलकाकडे तर मित्रांनो आपण वळणार आहोत कारण की धावफलक आपण पाहू शकाल 43 या धावसंख्येवरती. आणि ते निश्चित कालच्या दिवसामध्ये देखील दादांची उपस्थिती, आजच्या दिवसामध्ये देखील तुमचं सहर्ष स्वागत आहे. इथे जिगरी ग्रुपचे सर्व अंकुशदादा टेंबरे यांची उपस्थिती पाहायला मिळते. सातत्याने जर पाहिलं तर निश्चित त्यांच्या माध्यमातून एक जिगरी ग्रुप अर्थात मैत्री ग्रुप इथे आपण पाहतो झाला. षटक क्रमांक 3 षटकांचा खेळ समाप्त. आणि ते मान सन्मानाकडे आपण वळणार आहोत. थोडंसं जरूर राकेश दादा कवटे अगदी या आपण मान्यवरांचा मान सन्मान करणार आहोत. शिवसेना शाखा प्रमुख नुकते सन्मानित श्री दिनेशजी कदम दादांचा देखील केला जाईल यथोचित मान सन्मान. आणि हा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल सकाराम दादा कवटे यांना विनंती करते. दादा या आपल्या शुभ हस्ते इथे शिवसेना शाखा प्रमुख मुक्ते
सन्मान्य श्री दिनेश दादा कदम यांचा यथोचित मान सन्मान आपल्या शुभ हस्ते आपण संपन्न करायचा आहे. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान होणं फार महत्वाचं आहे. आपली भारतीय संस्कृती आहे आणि भारतीय संस्कृती जतन करत असताना प्रत्येक अतिथींचा मान सन्मान तर होणं हे फार महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल भव्य दिव्य ट्रॉफी जे भव्य दिव्य सन्मान चिन्ह अगदी राकेशदादा कवटे ज्यांच्या माध्यमातून साकारलेलं स्वप्न आज साक्षामध्ये उतरत असताना शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आहे. आणि त्या मान्यवरांची देखील अफाट गर्दी, मान्यवरांची खऱ्या अर्थाने ही गर्दी म्हणजे राकेशदादा कवटे ज्यांच्यावरती असलेलं प्रेम आणि खऱ्या आमच्या स्पर्धेची ही गर्भ श्रीमंती जे आपल्याला पाहायला मिळते. आणि ते निश्चित आपण पाहू शकाल. इथे खऱ्या अर्थाने त्यानंतर युवा उद्योजक सन्मान्य श्री विवेकदादा घारे यांचा देखील हा मान सन्मान केला जाईल. आणि इथे अंकुशदादा ठोंबरे यांना विनंती करतो दादा आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करायचा. युवा उद्योजक विवेकदादा घारे यांचा यथोचित मान सन्मान अंकुशदादा ठोंबरे यांच्या माध्यमाने केला जाईल. इथे निश्चित अगदी आपण पाहू शकाल मान सन्मान होतोय. इथे त्यानंतर जाणार आहोत खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा आपण मान सन्मानाकडे. उमेशदादा मोरे एक उद्योजक आणि खऱ्या अर्थाने त्यांचा मान सन्मान करण्यासाठी मी विनंती करेल दत्ताराम कवटे यांना विनंती करतो आपला शुभ असते इथे हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे. निश्चित अगदी आपण पाहू शकाल इथे पुणेदादा घारे यांचा हा मान सन्मान इथे केला जातोय. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान इथे होत आहे आणि प्रत्येक मान्यवरांचा मान सन्मान व्यासपीठावरती आपण करत आहोत. स्कोरर आपण मॅच कडे लक्ष द्या कारण की मान्यवरांचा मान सन्मान देखील फार होणं महत्वाचं आहे आणि तो मान सन्मान इथे केला जातो. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान इथे करत आहोत. प्रत्येक अतिथींचा मान सन्मान तर होणार कारण की आमच्या स्पर्धेचे आणि आमच्यावरती असलेलं प्रेम आज आपला अमूल्य वेळ स्पर्धेसाठी दिलाय त्याबद्दल तुमचा मान सन्मान होतच राहील यात मात्र शंका नाही. त्यानंतर आपण जाऊया इथे जगन्नाथ पांडे यांना विनंती करतो या आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान्य श्री रामदास दादा लोधी यांचा हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करून घेणार आहोत. जगन्नाथ पारदी यांना विनंती आहे दादा या आपल्या त्यांचे नो चेंडू आहे का नाही ना आपण मॅच कडे स्कोरर 2-2 आहेत आपण तिकडे लक्ष असू द्या. मी मान सन्मान करत आहे इथे करा तर निश्चित इथे ह्या पद्धतीनं पाहू शकाल. त्यानंतर जाणार आहोत सकाराम दादा कवटे यांना विनंती करतो दादा या आपल्या शुभ असते इथे सकाराम दादा खडके यांचा हा मान सन्मान आपण इथे कंप्लीट करणार आहोत. सकाराम दादा कवटे यांना विनंती करतो आपल्या शुभ असते सकाराम दादा खडके यांचा हा मान सन्मान आपण इथे संपन्न करून घ्यायचा आहे. इथे खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल इथे सन्मान्य श्री अनंतदादा भोईर यांना विनंती आहे दादा या आपलं सहर्ष स्वागत आहे भावी आमदार चषक या स्पर्धेमध्ये आणि निश्चित आपलं सहर्ष स्वागत आहे. आणि ते अनंतदादा भोईर यांचा हा मान सन्मान आपण इथे करत आहोत. मी दत्ताराम दादा कवटे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान इथे निश्चित आपण करून घ्यायचा आहे. अनंतदादा भोईर यांचा हा मान सन्मान इथे केला जातोय. आणि इथे आपण पाहू शकाल या स्पर्धेचं अर्धशतक कंप्लीट करणारा पहिला फलंदाज भगवान कमालीची बॅटिंग आणि त्यानंतर मित्रांनो आपण जाणार आहोत आणि ते सकाराम दादा खडके यांचा देखील हा मान सन्मान केला जाईल. मी सकाराम दादा कवटे यांना विनंती करतोय अगदी आपण पाहू शकाल सध्या अगदी सोमनाथ दादा वाघमारे खऱ्या त्यांच्या माध्यमातून